नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील पारंपरिक आणि चविष्ट आणि आपल्या सगळ्यांची आवडती रेसिपी आहे ही। आपण खास करून गावी ही जास्त खातो, आपण ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीवर चमचमीत मसाल्याने भरलेली ही रेसिपी आहे। अगदी खूप छान लागणार आहे। तर मग चला आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी घेतलेले आहेत पाव किलो वांगी आपल्याला अशी बघून घ्यायची आहेत, जास्त खराब झालेली नको आहेत। आपल्याला मीडियम साईजचे वांगे घ्यायचे आहेत, एकदम मोठी नाही घ्यायची आहेत, अशी मीडियम साईजची घ्यायची आहेत। आता हे आपण थोडंसं देठ याचं पाटून कट करणार आहोत आणि मग हे आपल्याला मधून चिरायचं आहे। मधून अशा प्रकारे आपल्याला चिरायचं आहे। मी तुम्हाला प्रॉपरली दाखवते आहे। हे चिरून आपल्याला बघायचं आहे याच्या आतमध्ये कीड वगैरे तर नाही आहे ना, कारण कधी ह्या वांग्यांमध्ये कीड पण बसलेली असते। तर आपल्याला कट केल्यानंतर आतून व्यवस्थितपणे बघायचं आहे। हे असं तुम्ही पाहू शकता, याच्यामध्ये अजिबात कीड वगैरे लागली नाही, अगदी व्यवस्थित चांगलं साफ आहे आपला वांगी हे। तर अशा प्रकारे आपल्याला वांगी कट करायची आहे। जर तुम्हाला पाठचा देठ असं सुरीने कापताना आला तर कैचीने ते पाठचा देठ उडवायचा, मग ते पटकन आपलं असं कापला जातो। कधी सुरीला धार नसली तर ते डिफिकल्ट होतं। अशा प्रकारे आपले आता वांगी इथे कट करून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता असे 4 पार्ट केलेले आहेत वेगवेगळे। आता आपण स्टफिंगची सुरुवात करूया। स्टफिंगसाठी मी घेतलेला आहे एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे, एकदम बारीक चिरून घ्यायचा आपल्याला। आणि 1 वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। आणि यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे। मी मसाला घेतलेला इथे घाटी मसाला 1.5 चम्मच घेतलेला आहे, हळद पावडर अर्धा चम्मच, मीठ चवीनुसार आणि जिरा पावडर घेतले अर्धा चम्मच। इथे आपल्याला तेल लागणार आहे 3 टेबलस्पून 3 चम्मच आणि कोथिंबीर कढीपत्ता घेतलेला आहे। आणि ह्यासाठी थोडंसं आपल्याला वाटण घ्यायचं आहे, म्हणजे किसून घ्यायचं आहे। ते खोबरं घेतलेलं आहे, सुक्कं लसूण घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अद्रक घेतलेलं आहे। हे आपल्याला असं टेचून घ्यायचं आहे कुटण्यामध्ये, जे हे खलबत्ता आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित टेचून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये पण वाटू शकतो, पण मिक्सरमध्ये कधी एवढासा जो मसाला असतो तो होत नाही व्यवस्थित प्रॉपरली, आणि कधी पाणी टाकला तर तो एकदम बारीक होतं। तर आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे, हे असं खलबत्त्यामध्ये कुटून हा थोडासा मसाला होऊन जातो। तर अशा प्रकारे आपल्याला मिरच्या पण थोड्या तोडून टाकायच्या आहे त्याच्यात, आणि जे सुक्कं खोबरं आहे ते पण थोडंसं छोटे काप करून याच्यात टाकायचे आहेत। मग ते कुटायला आपल्याला सगळं व्यवस्थित चिरून टाकलं की ते कुटायला आपल्याला इझी पडतं आणि कुटताना आपल्याला डिफिकल्ट होत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला कुटून घ्यायचं आहे। थोडं मध्ये असं फिरवत राहायचं आहे हे खलबत्ता। आणि मग हे व्यवस्थित असं तुम्ही पाहू शकता। आता हे आपलं कुटून झालेलं आहे, हे पहा आपली आता ही पेस्ट कुटून म्हणजे अशी जाडसर, थोडी बारीक थोडी जाडसर अशी रेडी झालेली आहे। आता हे आपल्याला स्टफिंगमध्ये टाकायचे आहे। स्टफिंगसाठी आता सर्वात पहिला आपण कांदा टाकला, नंतर हे मसाले टाकलेत सगळे, आणि मग हा आपण जो कुटलेला मसाला आहे तो टाकलेला आहे। शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत आणि मग ह्याच्यामध्ये ऑइल जो घेतलेला 3 टेबलस्पून तो ऑइल टाकायचा आहे। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकूया। मिरची नाही घेतली, मिरची आपण कुटताना घेतलेली आहे, तुम्ही याच्यात पण अशी टाकली तरी चालेल। आणि आपल्याला व्यवस्थित हे असं मॅश करायचं आहे, कांद्याला पाणी सुटेपर्यंत ते व्यवस्थित आपल्याला मस्तपैकी हातानेच चुरून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही हाताने चुरता ना त्या भाजीला चवच वेगळी येते। कोणती गोष्ट आपण अशी हाताने चुरायला घेतली ना त्या भाजीला खूप मस्त चव येते, त्या भाजीची टेस्टच वाढते। तर अशा प्रकारे आपल्याला चुरून घ्यायचं आहे हाताने। आता हा मसाला चुरून झालेला आहे आपला। आता आपण वांगी भरायला सुरुवात करूया वांगीमध्ये। तर वांगी पहिला स्वच्छ धुवून मग कट केलेले आहेत। मग ह्याच्यामध्ये आता हे आपण
स्टफिंग करूया। व्यवस्थित मसाला आपल्याला भरायचा आहे याच्यामध्ये, अगदी दाबून दाबून मसाला भरायचा आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारेच आपल्याला सगळे वांगे अशी भरून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असं स्टफिंग केलं एकदम दाबून दाबून की आपलं वांग एकदम परफेक्ट म्हणलं जातं भरलेलं वांग शिजल्यानंतर ते एकदम स्टफिंग आपली मसालेदार असे वांगे दिसतो। तर अशा प्रकारे आपले सगळे वांगे आता भरून झालेले आहेत। असे एकदम दाबून दाबून भरून सगळे वांगे आता झालेले आहेत। हे अशी रेडी झालेली आहेत। आता हे उरलेला थोडा मसाला आहे आपला तो आपण वरून टाकणार आहोत। आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये 3 टेबलस्पून ऑइल टाकलेला आहे। यामध्ये थोडंसं जिरं टाकूया आणि मग याच्यामध्ये थोडंसं राई पण टाकणार आहोत। थोडंसं पॅनला असं ऑइल सगळं स्प्रेड करूया जेणेकरून आपली वांगी चिटकली जाणार नाही। तर आता आपण एक एक वांगं असं व्यवस्थितपणे ठेवणार आहोत। हा सगळा मसाला जो आपला उरलेला मसाला आहे तो आपल्याला याच्यामध्ये वरून असा टाकायचा आहे। ह्याच्यामध्ये जेवढा मसाल्याची क्वांटिटी आपली जास्त असेल तेवढं चांगलं आहे। हे मी आपलं मसाल्याचं भांडं होतं ना जे आपलं स्टफिंग उरलेलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये। आता वरून थोडंसं ऑइल स्प्रेड करणार आहोत, जसं की 1 टेबलस्पून असं ऑइल स्प्रेड केलेलं आहे। आता झाकण लावून ठेवूया आपण। 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे। आता आपली 7 ते 8 मिनटं झालेली आहेत। तर आता हे प्रत्येक वांगा आपल्याला असं टर्न करायचं आहे, त्याची उलटी साईड करायची आपल्याला जेणेकरून त्याची उलटी साईड पण व्यवस्थित शिजली जाईल। असा प्रत्येक वांगा आपल्याला टर्न करायचा आहे। हळूवारपणे टर्न करायचं आहे, वांगा असा मध्येच फुटला नाही पाहिजे, तर तसं काळजी करून आपल्याला करायचं आहे ते। आणि मग हे सगळी वांगी आपली टर्न करून झाली की परत आपल्याला 7 ते 8 मिनटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे। असे आपली वांगी आपले शिजायला 15 ते 20 मिनटं तरी जातातच। आता इथे आपली वांगी एकदम परफेक्ट शिजलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। आता हे थोडंसं आपल्याला टर्न करायचं आहे जेणेकरून खालची बाजू एकदम चिटकून राहू नये, यासाठी आपल्याला थोडं ते वांग्याला हलवून घ्यायचं आहे, टर्न करून घ्यायचं आहे। मग ते असं प्रॉपर असं होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता हे झालेले आहेत आपली वांगी व्यवस्थित शिजलेली आहेत। आता वरून आपण बारीक कोथिंबीर कापून टाकणार आहोत। मी बारीक कोथिंबीर टाकलेली आहे। मित्रांनो, ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि तुमच्या कुटुंबासोबत नक्की शेअर करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढचे रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता इथे आपलं भरलेली वांगी तयार आहे खाण्यासाठी। मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत भरलेलं वांगं आपलं तयार झालं आहे। तर चला मंडळी, अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, टेक केअर।